मिर्झा राजे, आम्ही आपणा शरण आलो आहोत. आम्ही तहा सुद्धा तयार आहोत. मग असं असताना हा तोफखान्याचा मारा कशासाठी? मिर्झाजी, हा हल्ला थांबवावा. खात्री बाळगा, आम्ही पुरंदर आपल्या हवाली करण्यास तयार आहोत. राजा जी, जब तक सुलहनामे पर मोहर नहीं लगेगी तब तक हमले ऐसे ही चलते रहेंगे. बुरा मत बनिए राजा जी, ये तो सियासत है. परंतु राजा साहब, आता आम्ही खावीन बादशाहांचे बंदे आहोत. आम्ही स्वतः आपल्याला गड खाली करून देतो. गडावरील आमच्या माणसांना आणि गडकऱ्यांना अभय द्यावा. मंजूर है. उग्रसेन जी, हुकुम. दिलेर खान साहब को पैगाम भेजिए कि मुगलिया सल्तनत के सामने पुरंदर अपने घुटने टेक चुका है. फौरन हमला रोका जाए. जी हुकुम. मिर्झा राजे, केवळ आपल्यामुळे ही शरणागती. परंतु तह करण्याच्या आमच्या निर्णयात आणि आपल्या थोर स्वभावात दोष काढण्यासाठी रयतेला काही सापडू नये. राजा जी, आपने हम पर जो भरोसा किया है उसे हम कभी नहीं तोड़ेंगे. ये एक राजपूत का वचन है. अब हमें आपकी और हमारी दोनों की भलाई की सोचनी है. लेकिन ख्याल रहे, हम बादशाह सलामत के खिदमतगार हैं. हम पर भी कुछ पाबंदियां हैं. आइए. सिर्फ 1500 की फौज थी किले पर, और फिर भी वो बेमुरव्वत मुरारबाजी बेखौफ होकर लड़ता रहा. उसे तो हमने मार गिरा दिया, लेकिन उसकी मौत के बाद उतनी ही फुर्ती से, उतनी ही वफादारी से और उतनी ही दिलेरी से ये कौन किला लड़वा रहा है? लाहौल वला कुव्वत. तुम तो उस किलेदार मुरारबाजी की बेवा हो ना? बेवा होकर भी शेरनी की तरह लड़ रही हो. शेरनी सारखी नाही, शेरणीच आहे मी. आणि फक्त मीच नाही, तर आई जगदंबा, शिवाजी राजे आणि आऊसाहेबांच्या छत्रछायेखाली असणारा प्रत्येक मराठा वाघ आहे, जो तुझ्यासारख्या 100 लांडग्यांना पुरून उरतो. आमची श्रद्धा आहे आमच्या राजांवर आणि आऊसाहेबांवर. आमचा फक्त एकच धर्म, महाराष्ट्र धर्म.
आणि प्रत्येक मराठा त्याचं पालन करतो. और क्या है क्या ये महाराष्ट्र धर्म? महाराष्ट्र धर्म म्हणजे मारा आणि मारता मारता मरा. जसे माझे पती धारातीर्थी पडले. लक्षात ठेव, या मराठ्यांना जितकं डिवचशील ना, पावलो पावली मुघलांचे मुर्दे पडतील. संपूर्ण स्वराज्य मिळवण्याचं तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. दफा हो जाओ, दफा हो जाओ यहां से. ए, महाराष्ट्र धर्म. मिर्जा राजे ने कुछ ज्यादा ही जल्दबाजी कर दी. ये तो एक औरत है और कितना देर लड़ पाती. किला तो हमारे हाथ आ ही जाता. एक बार पुरंदर हमारे हाथ में आता तो वो काफर सीवा घुटनों के बल आता हमारे से सुलह करने. घुटनों के बल. मुबारक हो आलमपना, मुबारक हो. इतनी मेहनत मुशक्कत से मुगलिया सल्तनत ने उस सीवा पर सलावत बिठाई. बड़ी होशियारी से मिर्जा राजा ने इस मुहिम को अंजाम दिया. अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह. यकीनन खुदा की रहमत बरकरार है मुगलिया सल्तनत पर, जो सीवा ने हमारे सामने घुटने टेक दिए. अब हमारा चांद तारा बड़ी शान से लहराएगा किले पुरंदर पर. और वो सीवा जो हमें चुनौती देने का जज्बा रखता है, वो आज हमारे सिपे सलारों के सामने गिड़गिड़ा रहा है. आला हजरत, मिर्जा राजा के सियासती दाव पेंच और सही वक्त पर सही फैसला करने का नतीजा है ये दक्खन की जीत. यकीनन यकीनन मिर्जा राजे तारीफ के काबिल है. उनकी हिम्मत बरकरार रहे, मुगल सल्तनत के लिए उनकी वफादारी कायम रहे. इसीलिए तो हमने खुद अपना काबा निकालकर उन्हें पहनाया था. आपके काबे की शान रखी मिर्जा राजा ने. यकीनन वजीर आजम, उस पहाड़ के चूहे को पहाड़ के नीचे आते हुए पहली बार देख रहे हैं माँ बदौलत. बस अब मिर्जा राजे को एक बात नहीं भूलनी चाहिए कि सीवा के स्वराज की बुनियाद है उसके पहाड़ी किले, जिनकी आड़ में छुप छुप कर वो जंग को अंजाम देता आया है. उसके पहाड़ी किले और उसका कोहस्तानी मुल्क, इसमें सीवा की जान फंसी है. अगर उसकी ये जान हमारे पंजे में आ जाए तो सीवा खत्म. आमीन. आमीन. राजा जी, अच्छी बात है. अब आप तहे दिल से और पूर्ण रूप से हमारी शरण में आ गए हैं. तो अब आप आपके सभी किले हमें सौंप दीजिए, जिस पर अब मुगलिया सल्तनत का परचम लहराएगा. सभी किल्ले? मिर्झाजी, आम्ही आमचे सर्व किल्ले आपल्या हवाली केले तर आमचं अस्तित्वच संपून जाईल. आणि मुघलांची चाकरी करायची असेल तर आमचं अस्तित्व शाबूत राहिलं पाहिजे. जसा नागाच्या मस्तकावर मणी शोभून दिसतो तसे राज्यास गडकोट. गडकोट नसता राज्य फुकाचे. राज्य? राज्य का क्या कीजिएगा राजा जी?
किस लिए चाहिए आपको अब राज्य? ये मत भूलिए कि अब आप हमारी शरण में हैं। हरगिज विसरलो नाही राजाजी, परंतु राजाजी आम्ही शरण आलो आहोत, पराभूत झालेलो नाही. आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते टिकावं. अन्यथा आपले मनसबदार म्हणून या मुलखात असताना आदिलशाही आमचा फडशा पाडेल आणि आमच्याकडून चाकरी व्यवस्थित झाली नाही तर खाविंद बादशाह आपणास बोल लावतील. आमच्यामुळे आपल्याला बोल लागलेला आम्हाला कदापि आवडणार नाही. म्हणूनच आमच्या अस्तित्वापुरते किल्ले तरी आमच्याकडे ठेवावेत. घणो दम है आपकी बातों में. ठीक है, कितने किले हैं आपके पास? 35 35 किल्ले आहेत आमच्याकडे. आऊसाहेब, आपला काय कयास? मिर्झा राजे स्वराज्यातील कोणते किल्ले आणि कोणता मुलूक मागून घेतील? आमचे महाराज साहेब निजामशाहीत असताना मुघल आणि आदिलशहाने एकत्र संधान करून निजामशाही विरुद्ध रणशिंग फुंकलं. महाराज साहेबांचा पराक्रम मोठा, परंतु या संयुक्त फौजेच्या महासागरापुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही. निजामशाही पडली व त्यातले किल्ले व प्रांत मुघल आणि आदिलशाह यांनी वाटून घेतले. परंतु आऊसाहेब, यातील काही प्रांत आता स्वराज्यात आला. राजेंनी स्वपराक्रमाने ते किल्ले व प्रांत स्वराज्यात आणले. सबब मुघल त्या जुन्या निजामशाहीतील किल्ले व प्रांत आधी तहात मागतील, जेणेकरून झालेल्या पराभवांची भरपाई झाल्याचं विकृत सुख त्यास मिळेल. आमचा कयास असा आहे की पुरंदर, रोहिडा, कोंढाणा हे घशात घालण्याचा मिर्झाचा मनसुबा आहे. आऊसाहेब, ही स्वराज्याची बलस्थान आहेत. तीच जर शत्रूने गिळंकृत केली तर जबर नुकसान होईल स्वराज्याचं. निश्चितच हा फार मोठा सुरुंग ठरेल स्वराज्यासाठी आऊसाहेब. नुकसानाचा विचार जेत्यानं करायचा असतो पंत, शरणागतांनी नाही. आपण शरणागत. आपण स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा, वाचवण्याचा विचार करायचा. नियतीच्या मनी काय आहे हे तर आपण ओळखू शकत नाही. आलेल्या प्रसंगातून तरुण जाण्यास आई जगदंबा भवानी आपली मदत करो, आपल्या पाठीशी राहो अशी प्रार्थना करायची. बस. आपकी शख्सियत हमें बड़ी पसंद आ गई. आप 12 किले अपने पास रख सकते हैं और आपके बचे 23 किले हमारे होंगे. काय? आम्ही 23 किल्ले बादशहांना द्यायचे आणि आमच्याकडे फक्त 12 किल्ले? इतना ही नहीं राजा जी, उन 23 किलों का 4 लाख होन यानी 16 लाख रुपए का मूल्य आपको मुगली सल्तनत से जोड़ना होगा और इस पर कोई बहस, कोई समझौता नहीं होगा. आपको ये मानना ही होगा, वरना. ठीक आहे राजा साहब, आम्हास मान्य आहे. परंतु आमच्याकडे कोणते 12 किल्ले राहतील? कुवारगढ़, सुधागढ़, सरसगढ़, राजगढ़, तोरणा, रायगढ़, तळेगढ़, घोसालगढ़, मंगलगढ़, पालगढ़ और मंडनगढ़. राजा साहब, इतना ही नहीं, सालाना 3 लाख रुपए का महसूल आपको मुगल सल्तनत को देना होगा. और एक बात ध्यान से सुन लीजिए राजा जी,
आप बादशाह सलामत और मुगल सल्तनत के खिलाफ कोई बगावत नहीं कर सकते और ना ही मुगलों का कोई भी मुल्क लूट सकते हैं। हुक्म की तामील हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिर्जा राजा ने तो हमें खुश कर दिया। बहुत खूब। उस दखनी चूहे पर उन्होंने ऐसा शिकंजा कसा कि सूरत में जो उसने लूट मचाई थी उसकी कई गुना ज्यादा वसूली हो गई। साथ में उसके 23 किले और 4 लाख सालाना वसूलियत देने वाला मुल्क हमारे कब्जे में आ गया। माशाअल्लाह, आज तो मां बदौलत की खुशी का ठिकाना नहीं रहा। आमीन। मुगलिया सल्तनत का परचम बुलंद मीनार की तरह आसमां को छुए, आलम पनाह का इस्तेकबाल बुलंद हो, ये तो बहुत बड़ी खुशखबर है। मिर्जा राजा की यह हासिलियत काबिल तारीफ है जहांपनाह। बेशक, लेकिन यह सिर्फ वसूलियत नहीं है वजीर आदम, ये जुर्माना है। मुगलिया सल्तनत के खिलाफ जंग का ऐलान करने का जुर्माना। अब उसे पता चलेगा कि हमारे खिलाफ बगावत करने का अंजाम क्या होता है। आगे चलकर कोई भी ऐसी गलती ख्वाब में भी ना करेगा। दक्खन में तो क्या, अलम हिंदुस्तान में ये ख्याल किसी के जहन तक में ना आए, ऐसा इंतजाम किया है मिर्जा राजे ने। अल्हम्दुलिल्लाह, या खुदा रहम फरमा। तहाची खबर आली आहे साहेब। लय मोठी खेळी खेळली आहे त्या मिर्झानं। करारनाम्यात कोणकोणत्या अटी ठेवल्या आहेत मिर्झानं? कोणती मागणी केली? कोणता मुलूक मागितला? आऊसाहेब, पुरंदर, कोंढाणा, सुधागड, अकोला, कर्नाळा, तेवीस किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक, स्वराज्याची संपूर्ण धूळढाण करण्याचा डाव साधला मिर्झानं। आऊसाहेब, एवढा मोठा प्रदेश जर आपण त्यांना देऊन बसलो तर स्वराज्याचे अतोनात नुकसान होईल। एवढे नुकसान कसे भरून काढणार? स्वराज्याचे किल्ले म्हणजे स्वराज्याचा श्वास। या किल्ल्यांची मागणी करून मिर्झाने स्वराज्याचा श्वास काढून घेतला। त्यास पक्क ठाऊक आहे, मराठ्यांचं काळीज म्हणजे किल्ले। या किल्ल्यांच्या आश्रयानं मराठी मनगट शत्रूची दाणादाण उडवू शकतात। स्वराज्याचा एक एक किल्ला म्हणजे शिवाचं रूप। मुघल हे रूपच भ्रष्ट करू पाहतायत। हो आऊसाहेब, ज्याचा किल्ला त्याचा मुलूक। आणि किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर जर ताब्यात ठेवायचा असेल तर किल्ला ताब्यात असणं फार महत्वाचं। याची पुरेपूर जाणीव आहे त्या मिर्झाला आणि म्हणूनच तो ही खेळ खेळला। 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मागितला आणि स्वराज्याचं कंबरडच मोडलं आऊसाहेब। हा तह, यातल्या अटी, हे सर्व ऐकूनच आपल्यास किती वेदना होत आहेत। मग हा तह करताना राजेंची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी। पोटच्या मुलांप्रमाणे जपतात ते या किल्ल्यास। एवढंच नाही केलं त्याने आऊसाहेब। जो मुलूक आपल्यासाठी ठेवलाय तिथं बी मुघली किल्ल्यांचा वेढा घातला। त्यामुळे हालचाल करायला वाव नाही। तिकडून बी आपलीच कोंडी। या तहानं स्वराज्याचं अतोनात नुकसान केलं आहे।
आजवर केलेल्या मेहनतीवर, खर्ची पडलेल्या मनुष्यबळावर, आर्थिक बळावर पाणी फिरवलं गेलं. हा मिर्झा अजगराप्रमाणे स्वराज्य गिळंकृत करू पाहतोय.